हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे। आज आपण सर्वांच्या फरमाईशने शेजवान राईस बनवणार आहोत। त्यासाठी तांदूळ असा पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे, 80% कुक करायचा आहे। लिंबूचा रस 2-3 थेंब घातलेला आहे, म्हणजे भात मोकळा होतो। आता उकळून घेतलेला आहे, 80% कुक पण झालेला आहे। आता ते एका चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे, म्हणजे खाली पाणी राहतं आणि वर भात राहतो। आता त्याच्यात थंड पाणी घालायचं आहे, म्हणजे भात मोकळा फुलफुलीतच राहतो, तांदूळ तुटत नाही। आता भाज्या घेतलेल्या आहेत मी इथं, तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही घालू शकता। आता तेल घालायचं आहे 3 चमचे आणि लसूण आणि अद्रकची पेस्ट घालायची आहे। आता मिरची उभे चिरून घेतले, ते पण घालून चांगले भाजून घ्यायचे आहेत। आता भाज्या घालून घ्यायच्या आहेत सगळ्या, मस्त लागतो आणि हेल्दी सुद्धा होतो। भाज्या हाय फ्लेमवर 5 मिनिटं कुक करायच्या आहेत। कांदा घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये आणि सगळ्या चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत। मीठ घालायचं आहे, म्हणजे लवकर भाज्या वाफल्या जातात। हाय फ्लेमवर 5 मिनिटं कुक केलेले आहेत। आता भात घालून घ्यायचा आहे, भात पण बघा मोकळा फुलफुलीत झालेला आहे। सगळा चांगला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आपण। आता इथं शेजवान फ्राईड राईस मसाला आहे, तो पण घालून घ्यायचा आहे। मस्त लागणार आहे एकदम भात। सगळं चांगलं मिक्स करून आता झाकून ठेवायचं आहे। तुम्ही पण अशाच प्रकारे करता का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। शेजवान फ्राईड राईस आहे हा, एकदम मस्त लागतो, मुलांना तर खूपच आवडेल। मुलेच काय, घरातले मोठे सुद्धा हा भात खाल्ल्यावर दुसरा भात खाणारच नाहीत। शेजवान फ्राईड राईस मसाला तयार आहे। चला तर मग सर्व करूया। साईडला शेजवान चटणी द्यायची आहे। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा।